नमस्कार, पोलीस वार्ता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवळा येथे आघाडीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज संपन्न। पुढे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर देवळा येथील आघाडीच्या नेत्यांसह महत्त्वपूर्ण बैठक आज देवळा येथे बाजार समितीच्या कार्यालयात आघाडीच्या सर्व जिल्हा अध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी बैठकीत भाग घेतला। या प्रसंगी उबाठा नेते जयंत दिंडे हे बोलताना म्हणाले की भारतीय जनता पार्टीचे सरकार हे सर्वात जास्त भ्रष्टाचारी सरकार आहे। शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, महिला पत्रकार सुरक्षित नाहीत, अशा एक ना धड भाराभर चिंध्या अशी या राज्य सरकारची व केंद्र सरकारची अवस्था झालेली आहे। मोदी म्हणाले होते की न खाऊंगा न खाने दूंगा, पण लाईट गेली तेवढ्यात ते म्हणाले अदानी अंबानी को दे दूंगा, म्हणून त्यांनी त्यांचा वादा पूर्ण केला। येणाऱ्या 2024च्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवा। सर्वात जास्त भ्रष्टाचारी लोक हे त्यांनी आपल्या पक्षात ईडीच्या धाकाने घेतले। कोंडाजी मामा आव्हाड यांनीही राज्य शासन व केंद्र शासनाचा चांगला समाचार घेतला। तसेच जिल्ह्याचे नेते जुने राजकीय जाणते श्रीराम शेट्टी यांनी आजही अनेक उमेदवार आघाडी करून लोकसभेसाठी उत्सुक आहेत, त्यांची ही ओळख करून दिली। वरिष्ठ नेत्यांनी जो कोणी उमेदवार देतील ते आम्हाला मान्य राहील व आम्ही त्यांना निवडून दाखवू असे म्हटले। या प्रसंगी नितीन आहेर पाटील, गोकुळ पिंगळे, श्याम हिरे, सुनील पवार, पंडित निकम, दिलीप पाटील, सचिन सूर्यवंशी, दिनकर निकम, दिलीप आहेर, अरुणा खैरनार, निलिमा लिंबा आहेर आदींसह बहुसंख्य नागरिक हजर होते। पोलीस वार्तासाठी देवळा तालुका प्रतिनिधी अधुनाथ ठाकूर, दहिवड, देवळा।